वाशिममधील संगीता आव्हाळे या महिलेनं आपलं मंगळसूत्र विकून शौचालय बांधल्याची बातमी गुरुवारपासून सगळीकडे फिरतीये। मात्र आता संगीतासारखं सर्व महिलांनी मंगळसूत्र गहाण ठेवायचं का असा प्रश्न पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टीवासीय महिलांनी उपस्थित केलाय। गुरुवारी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी संगीताचा सत्कार केल्यानंतर या महिला रस्त्यावर उतरल्या आणि महानगरपालिकेवर टमरेल घेऊन मोर्चा काढला। वाशिममधील सायखेडा या गावातील संगीता आव्हाळे या महिलेनं चक्क आपलं मंगळसूत्र विकलं। विशेष म्हणजे हे मंगळसूत्र तिनं ज्या कारणासाठी विकलं ते कारण आपल्याला आश्चर्यचकित करणार आहे। आपल्या घरात शौचालय बांधता यावं यासाठी संगीतानं आपलं मंगळसूत्र विकलं। यावरूनच शौचालयाची गरज संगीताला किती प्रकर्षानं जाणवत होती हे कळतं। तिच्या या कृतीचं कौतुक माध्यमांमधून करण्यात आलं। पंकजा मुंडेंनी संगीता यांचा सत्कार केला, तसंच संगीता यांना मंगळसूत्रही देऊ केलं। आज वाशिममध्येही त्यांचा सत्कार करण्यात आला। बेस्ट सिटी पुरस्कार मिळालेल्या पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टी महिलांनी शौचालय बांधण्यासाठी आम्ही पण मंगळसूत्र गहाण ठेवू का असा प्रश्न उपस्थित केलाय। उघड्यावर शौचालयाला बसायला आम्हाला हौस नाही, आम्ही देखील मंगळसूत्र गहाण ठेवून शौचालय बांधायला तयार आहोत। मात्र आधी पालिकेनं जागा उपलब्ध करून द्यावी आणि शौचालय बांधण्याची परवानगी द्यावी। गेल्या 6 महिन्यांपासून या महिलांनी शौचालयासाठी पालिका आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली असता त्यांनी केराची टोपली दाखवली आहे। आता काय नाही, आता ही त्यांनी जर आमच्या मान्य नाही केल्या तर ही टमरळ रॅली आम्ही काढणार आहोत पालिकेवरती आणि तिथून उठायचं तिथून पुन्हा जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत ते हो भरणार नाही। आतापर्यंत आम्ही मोर्चे आंदोलन केले तरी त्या लोकांनी काय हो आम्ही तुम्हाला उद्याच्याला देतो, आम्ही उद्या येतो तुमच्या इथं झोपडपट्टीत, पण कोणीही येत नाही। तिथं पुन्हा नसतंच कोण, एकतर पालिकेवर नेऊ द्या, नगरपालिकेत प्राधिकरणावर नेऊ द्या, साहेब नसतोच तिथं कधीच। पण त्यांना काय सांगणार आम्ही? आता आम्ही मंगळसूत्र जरी विकलं आम्ही आमच्या स्वतःचं बांधतो आणि उद्या जर त्या लोकांनी येऊन जर पाडलं तर त्याला कोण काय जिम्मेदार नाही ना कोण। आम्ही मंगळसूत्र विकायला जरी तयार झालं तरी नगरपालिकेचे आयुक्त आम्हाला परमिशन देत नाहीत, मग आम्ही मंगळसूत्र विकून काय करावं? आयुक्तांना परवानगी दिल्याशिवाय आम्हाला बाथरूम येणार आहेत का? आम्ही इथं सार्वजनिक सध्या बांधू शकतो, एखादा तरी टॉयलेट बांधू शकतो, पण वरून आम्हाला परमिशन नाही भेटल्यानंतर ड्रीम लाईन आम्ही कशी काढणार? ड्रेनेज लाईन आम्हाला काढता येत नाही ना, म्हणून आम्हाला असं उघड्यावर बसावं लागतं। इतक्या दिवस गवत होतं, आता गवत सध्या वाळून गेलं, आम्हाला संध्याकाळची वाट बघावी लागते, कारण दिवसभर इथं माणसं बसलेली असतात ना। ते काय केलं त्या बाईनं स्वतःसाठी केले, तर आम्ही सर्वांसाठी गळ्यातलं विकते आणि मी आता जाहीर सांगते की तुम्हाला माझं आता गळ्यातलं विकून मी ह्या सर्व महिलांसाठी शौचालय बांधायला तयार आहे। परंतु की मला म्हणायचं की म्हणजे पाडून विकूनही त्याची दखल आयुक्त साहेबांना घ्यावी एवढी नम्र विनंती आहे। विशेष म्हणजे या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना गटनेत्या सुलभा उबाळेंनी केलं। वेळोवेळी मागणी करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी उबाळेंनी केली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही बेस्ट सिटी म्हणून ओळखली जाते, परंतु गेले अनेक महिन्यापासून आम्ही मान्य आयुक्तांना पत्रव्यवहार करत होतो की भीमशक्ती नगर जे आहे त्या ठिकाणी महिला उघड्याच शौचाला बसत आहेत आणि महिलांच्या अडचणी आहेत, तर तुम्ही मोबाईल टॉयलेट तरी द्या, परंतु त्याच्याकडं कुणीही प्रशासनाने गांभीर्याने घेतलं नाही। आणि या महिलांचा रागाचा पारा वाढला की जेव्हा त्यांनी काल बघितलं की एका महिलेने मंगळसूत्र विकून शौचालय बांधल्यानंतर तिचा जाहीर सत्कार करण्यात आला, मंत्री महोदयांच्या हस्ते तिला मंगळसूत्र देण्यात आलं। ह्या महिलांचं असं म्हणणं आहे की ती एका खेड्यात राहणारी महिला, तर तिने हे केल्यानंतर तिचं अभिनंदन केलं जातं, परंतु आम्ही शहरात राहतोय, आम्ही गेले कितीतरी दिवस आम्ही याचा पाठपुरावा करतोय, तर आमची इज्जतीचं काळजी ह्या महानगरपालिकेला किंवा इथल्या राजकारण्यांना नाही आहे का? तर त्यांनी असं ठरवलं की आम्ही मंगळसूत्र काय घराचे पत्रे पण सगळंच विकतो, परंतु आम्हाला टॉयलेट आता मिळालंच पाहिजे। मुख्यमंत्र्यांना आमचं नम्र निवेदन आहे या ठिकाणी की महानगरपालिका आपल्या अखत्यारीमध्ये येते, तर आपण या ज्यांनी पाठलाग करून सुद्धा शौचालय दिलं नाही आहे, पाठपुरावा करून सुद्धा, अशा लोकांवर काय कारवाई करणार आहात आणि आम्हाला किती दिवसात या महिलांना शौचालय मिळणार आहे याची यांनी आज आम्हाला लेखी निवेदन द्यावं। त्यामुळे आम्ही टमरेल मोर्चा या महिलांनी या ठिकाणी आणलेला आहे। भाजपनं मंगळसूत्र देऊन महिलांचा केलेला सन्मान आणि त्याविरोधात शिवसेनेकडून करण्यात आलेलं हे आंदोलन महायुतीत तेढ निर्माण करणारं ठरू शकतं। मात्र या महिलांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाला पंकजा मुंडे काय उत्तर देतात ते पाहावं लागेल। दिलीप कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड।